शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गणेश मंडळे आपल्या युट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंनो, कपाशीची लागवड करून आज जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत, काही ठिकाणी 10-12 दिवसही झालेले आहेत। तर अशा अवस्थेमध्ये असताना शेतकरी बंधूंनो आपल्याला कपाशीला एक फवारणी देणं महत्त्वाचं आहे। तर फवारणी करत असताना शेतकरी बंधूंनो कमी खर्चामध्ये फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची। तर शेतकरी बंधूंनो 15 लिटर पंपासाठी सर्वप्रमाणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। इमिडा 17.8% जे काही कीटकनाशक येतं शेतकरी बंधूंनो 10 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, कार्बन डेंजिम अधिक मानकझोड जे काही साप पावडर म्हणून येते, कुठल्याही कंपनीचं आपण घेऊ शकता। त्याच्यामध्ये 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी आपण हे बुरशीनाशक घ्यायचं आहे। त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो 319 जे काही NPK 319 असं येतं ते 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे। त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो ह्युमिक, फुलविक आणि व्हिटॅमिन B6 कुठल्याही प्रकारचे एक बायोस्टिम्युलेंट त्या ठिकाणी तुम्ही PGR 20 ते 30 ml प्रति पंपासाठी आपण त्या ठिकाणी घेऊ शकता। किंवा शेतकरी बंधूंनो टॅग बायो 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जर शेतकरी बंधूंनो पहिल्या फवारणीमध्ये जर आपण नियोजन केलं तर शेतकरी बंधूंनो चांगल्या पद्धतीनं आपल्याला कपाशीचं त्या ठिकाणी नियोजन करता येईल किंवा त्याचे आपल्याला कपाशीवरचे परिणाम दिसतील। शेतकरी बंधूंनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।